नमस्कार, मी निकिता। मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे भरलं कारलं। कारलं म्हटलं की सर्वांना वाटतं नको, खूप कडू लागतं, पण मी काही अशा स्टेप करणार आहे ज्यामुळे जो कारल्याचा कडूपणा आहे तो सर्वपणे निघून जाणार आणि जे नाही खात तेही खूप आवडीने खातील, जसे की आपले मुलं। यामध्ये मी काही असे स्पेशल मसाले नाही टाकत आहे, आपले जो घरचे मसाले आहेत तेच वापरून मी हा कारला केला आहे। चला तर मग रेसिपी सुरू करूया। सर्वात पहिले मी कारले कट करून घेतले आहेत। हे पहा, अशा प्रकारे आपल्याला कारले कट करायचे आहेत, त्याचे 2 भाग करायचे आहे। त्यामध्ये 1 चम्मच असे मीठ टाकायचे आहे। मिठामुळे जो कारल्याचा कडूपणा आहे सर्वपणे निघून जाईल, त्यामुळे आपण 1 चम्मच असे मीठ टाकले आहे। मीठ टाकून त्याला व्यवस्थित असे हलवून घ्यायचे आहे। हे मीठ लावून कारले आपल्याला 5 ते 6 तास बाहेर ठेवायचे आहे, ते फ्रीजमध्ये बिलकुल ठेवायचे नाही। हे पहा, अशा प्रकारे मी कारले कट केले आहे। 5 ते 6 तास झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडेसे पाणी टाकायचे आहे आणि बारीक कट केलेला लिंबूमुळेही कारल्याचा जो कडूपणा आहे तो निघून जातो। हे पहा, आपल्याला स्लो गॅसवर त्याला 15 ते 20 मिनिट शिजवून घ्यायचे आहे। शिजलं की पाहण्यासाठी आपल्याला कारल्याचा 1 तुकडा हा प्लेटमध्ये घ्यायचा आहे आणि त्याला अशा प्रकारे पाहायचं आहे शिजले की नाही। आपले कारले हे शिजले आहेत। गॅस हा बंद करायचा आहे। हे पहा, आपले कारले शिजले आहेत, ते थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचे आहेत। तोपर्यंत आपण साहित्य बघूया। हे पहा, मी 3 बारीक कट केलेले कांदे घेतले आहेत आणि थोडंसं खोबरकीस, थोडीशी आलं आणि लसूण आणि 1 बारीक कट केलेला टोमॅटो, ते आपल्याला परतून घ्यायचं आहे। हे पहा, मी तव्यामध्ये कांदा टाकला आहे, त्याला लाल होईपर्यंत व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे। हे पहा, असे त्यामध्ये थोडंसं तेल, कांदा हा लालसर झाला की त्यामध्ये आपल्याला खोबरकिसी मिक्स करायची आहे। ही पहा, अशी खोबरकीस मी मिक्स केली आहे। खोबरकीस ही थोडीशी लाल झाली की त्यामध्ये आपल्याला लसूण आणि अद्रक आहे तीही मिक्स करायची आहे। जर तुम्हाला ही माझी भरलं कारल्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की पहा। हे पहा, मी त्यामध्ये थोडंसं तेलही मिक्स केलं आहे। अशा प्रकारे आपण सर्व मसाला परतून घ्यायचा आहे, तो लाल होईपर्यंत। आणि या ठिकाणी आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे, बारीकही नाही जास्त आणि जास्त फुलही नाही। अशा प्रकारे मी मिक्स केला आहे। त्यामध्ये आपल्याला थोडंसं धने पावडरही मिक्स करायचे आहे। तुमच्याकडे पावडर नसेल तर तुम्ही धनेही मिक्स करू शकतात। त्यानंतर बारीक कट केलेला टोमॅटो, हे पहा, अशा प्रकारे मी मिक्स करून घेत आहे। हे झालं की आपल्याला एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचं आहे सर्व। हे पहा, असे झाले की प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। हे सर्व आपल्याला तव्यावर बिलकुल ठेवायचं नाही, कारण तवा हा गरम असतो आणि पूर्ण जे कांदा ते आपण परतला आहे तो पूर्ण करपून जाईल। हे थंड झालं की आपण ते मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। हे पहा, आपले कारले हे थंड झाले, त्याचे आपल्याला पाणी काढून घ्यायचे आहे। अशा प्रकारे पाणी काढून घ्यायचं आहे। हे पहा, ही रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करून पहा, तुमच्या घरच्यांना खूप आवडेल। हे पहा, काढून घेतलं आहे सर्व पाणी। आता आपण वाटण तयार करून घेऊयात। त्यामध्ये मी थोडेसे कोथिंबीरही मिक्स केली आहे आणि जो मसाला आपण परतला आहे तो। हे पहा, अशा प्रकारे वाटण करायचं आहे, जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठंही नाही। चला तर आपण कारलं भरण्यासाठी मसाला करून घेऊयात।
हे पहा, सर्वात पहिले आपण असे पहिले बिया काढून घेऊयात आणि हे बियाही आपण त्या मसाल्यामध्ये परतू शकतो, खूप मस्त लागतात. हे पहा, सर्व बिया अशा काढून घ्यायच्या आहेत. हे माझ्या कारल्यामध्ये जास्त बिया नव्हत्या, पण कोणत्या कोणत्या कारल्यामध्ये खूप बिया असतात, तेही आपण शेवटला परतू शकतो. हे पहा, असे मसाले एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे, जे आपण वाटण केलं होतं ते. आणि हे वाटण आपल्याला वांग्याच्या भाजीलाही वापरू शकतो. कोणतीही पातळ भाजी करायची असेल तुम्हाला तर तुम्ही हे वाटण वापरू शकतो. आणि चिकनच्या भाजीलाही त्यामध्ये मी थोडंसं कूट ॲड केलं आहे, थोडंसं लाल तिखट लागेल असे आपल्याला त्यामध्ये कूट मिक्स करायचे आहे. थोडासा आपला घरचा मसाला, थोडंसं मीठ हे आता थोडंसंच टाकायचं आहे चवीनुसार, कारण आपण मीठ लावून कारले ठेवले होते, त्यामुळे चवीनुसारच मीठ टाकायचे आहे. व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे त्याला. थोडंसं कूटही आणखीन मिक्स केलं आहे मी. जास्त आपल्याला ही वाटण आहे ते पातळ नाही करायचं आहे. आणि हे उरलेलं वाटण आहे ती मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. आपण हे वाटण फ्रीजरमध्ये 15 ते 20 दिवस ठेवू शकतो, त्याला काहीही नाही होत. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला कारलं व्यवस्थित असे भरून घ्यायचे आहे. कारले हे दाबून दाबून त्यामध्ये मसाला आपल्याला भरायचा आहे. पहा, अशा प्रकारे सर्व कारले मी भरून घेतले आहे. आता त्याला आपण फ्राय करून घेऊयात. तव्यामध्येच आपल्याला हे कारले फ्राय करायचे आहेत. तव्यामध्ये थोडंसं हे तेल घेतलं आहे, त्यामध्ये आपल्याला सर्व कारले ठेवायचे आहेत. हे पहा, अशा प्रकारे तेल हे जास्त गरमही नाही करायचं आहे, मीडियमच ठेवायचं आहे. पहा, अशा प्रकारे सर्व कारले आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि गॅसची फ्लेम ही शेवटपर्यंत आपल्याला स्लोच ठेवायची आहे हे फ्राय करताना कारले. हे पहा, मी अशा प्रकारे कारले सर्व फ्राय करून घेत आहे. एक साईडनी झाले की आपल्याला दुसऱ्या साईडनी हे फ्राय करून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला, व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हे पहा, अशा प्रकारे मी दोन्ही साईडनी त्याला व्यवस्थित परतून घेतले आहे. हे पहा, हे व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला एक साईडला करून घ्यायचे आहे, कारण ते सर्व तेल हे बाजूला होऊन जाणं. हे पहा, मी सर्व कारले अशा प्रकारे परतून घेतले आहेत. तुम्ही ही कारल्याची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, तुमच्याही मुलांना खूप आवडेल. हे पहा, मी सर्व कारले अशा प्रकारे फ्राय करून घेतले आहेत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद. चला मग आपण पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपी सोबत.